नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, दत्त संप्रदायातील थोर दत्तभक्त श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दत्त महाराजांच्यावरती अनेक पदांची अनेक स्तोत्रांची रचना केलेली आहे. त्यातीलच अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अशी रचना म्हणजे करुणा त्रिपदी. दत्त महाराजांना आळवणारी 3 पदे या करुणा त्रिपदीमध्ये स्वामी महाराजांनी रचलेली आहेत. मग ही करुणा त्रिपदी स्वामी महाराजांनी का रचली, या रचनेमागचं रहस्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर त्याचं झालं असं, दत्त महाराजांचं थोर असं क्षेत्र म्हणजे नरसोबाची वाडी, ज्या ठिकाणी दत्त महाराजांच्या पूजेची, पालखीची या बाबतीतली सगळी व्यवस्था टेंबे स्वामी महाराजांनी सगळ्या पुजाऱ्यांना लावून दिली होती. आणि त्या व्यवस्थेनुसारच दत्त महाराजांची नित्य पूजा अर्चा त्या ठिकाणी होत असे. होता होता एकदा झालं असं, ज्यावेळी दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा चालू होती त्यावेळी खोंबारे गुरुजी पालखीमधून दत्त महाराजांची मूर्ती फिरवत असताना नेमकी ती मूर्ती पालखीतून खाली आली. ती मूर्ती खाली आल्यानंतर सगळ्या पुजाऱ्यांना, सगळ्या तिथल्या लोकांना प्रश्न पडला की मूर्ती नेमकी खाली का आली, काहीतरी अपशकुन नक्कीच घडणार आहे असं वाटल्यामुळे सगळेजण टेंबे स्वामी महाराजांकडे गेले. त्यावेळी स्वामी महाराजांचा चातुर्मास हिंगोलीला त्या ठिकाणी चालू होता. हिंगोलीला स्वामी महाराजांच्या जवळ गेल्यानंतर सगळा वृत्तांत पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितला. त्यानंतर स्वामी महाराज ध्यानात बसले आणि ध्यानामध्ये दत्त महाराजांचं स्मरण केलं. आणि स्मरण केल्याबरोबर दत्त महाराज स्वामी महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले आणि स्वामी महाराजांना त्यांनी सांगितलं की माझ्या पूजेमध्ये पुजाऱ्यांकडून काही त्रुटी राहत आहेत, काही दुर्लक्ष माझ्या पूजेमध्ये त्या ठिकाणी होत आहे, त्यामुळेच मी पालखीतून त्या दिवशी खाली आलो. हे ऐकल्यानंतर स्वामी महाराजांनी सगळ्या पुजाऱ्यांना त्या ठिकाणी बजावलं आणि सांगितलं की मी लावून दिलेल्या व्यवस्थेनुसारच दत्त महाराजांची पूजा अर्चा व्हायला हवी, कुठलीही त्रुटी त्यामध्ये राहू नये. आणि त्यामुळेच असा अपशकुन त्या ठिकाणी घडला. आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी दत्त महाराजांना परत प्रसन्न करण्यासाठी या करुणा त्रिपदीची रचना केली. यामध्ये 3 पदे आहेत. पहिलं पद आहे शांत हो श्री गुरुदत्ता, त्यानंतर श्री गुरुदत्ता जय भगवंता आणि त्यानंतर जय करुणाघन. अत्यंत भावविभोर होऊन स्वामी महाराजांनी दत्त महाराजांना आळवण्यासाठी ही 3 पदे त्या ठिकाणी रचली. मंडळी, ही 3 पदे सर्वांनाच त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहेत, पण भक्तिभावाने जर आपण ही 3 पदे ऐकली, याचं श्रवण केलं आणि जसं शक्य होईल तसं त्याप्रमाणे जर या पदांचं आपण पठन केलं, गायन केलं, तर दत्त महाराज नक्कीच आपल्यावर देखील कृपा त्या ठिकाणी करतील. कारण दत्त महाराजांना गायन हे अत्यंत प्रिय त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण सुद्धा ही करुणा त्रिपदी ऐकावी आणि शक्य होईल त्यावेळी या करुणा त्रिपदीचं भावभक्तियुक्त अंतकरणाने गायन या करुणा त्रिपदीचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण अवश्य जाऊन त्या ठिकाणी बघावा आणि या करुणा त्रिपदीच्या गायनाने, श्रवणाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी.